कोल्हापुरातील इंद्रजित सावंत यांना जीवे मारण्याची धमकी आणि शिवछत्रपती आणि शंभूराजे यांच्याबद्दल अवमानकारक वक्तव्य केल्याप्रकरणी शिवद्रोही प्रशांत कोरटकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान कोरटकर याच्या वकिलांनी न्यायालयात जामीन अर्ज दाखल करताना इंद्रजित सावंत यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न केलाय. सावंत यांनीच छत्रपतींचा अवमान केलाय, त्यांच्यावर गुन्हा दाखल आहे अशा प्रकारचा खोटा मजकूर जामीन अर्जामध्ये घातलाय. या संदर्भात सावंत यांचे वकील योगेश सावंत यांनी कळंबा मध्यवर्ती कारागृहातील तुरुंग अधिकारी अविनाश भोयर यांच्यामार्फत कोरटकरला आज अब्रू नुकसानीची नोटीस दिली आहे, अशी माहिती ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी दिली. मॅजिस्ट्रेट कोर्टामध्ये कोल्हापूरच्या, त्यानंतर हायकोर्टामध्ये आणि नंतर परत डिस्ट्रिक्ट सेशन्स कोर्टामध्ये कोल्हापूरच्या वेगवेगळ्या प्रकारे बेल ॲप्लिकेशन्स दाखल करण्यात आले आणि हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात आला की प्रशांत कोरटकर कसे निष्पाप आहेत, त्यामुळे त्याला जामीन मिळाला पाहिजे. हे सांगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, त्यांच्या वकिलांनाही अधिकार आहे त्यांची बाजू मांडण्याचा. परंतु ते सांगत असताना इंद्रजित सावंत यांच्या संदर्भात जे 2-3 पॅरेग्राफ अत्यंत आक्षेपार्ह लिहिले होते, त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की इंद्रजित सावंत हे स्वतः छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा अपमान करतात. त्यांनी अपमान अनेकदा केलेला आहे आणि जातीय सामाजिक तेढ निर्माण करण्यासाठी त्यांच्यावर गुन्हे नोंदवलेले आहे, त्यांना अरेस्ट केलेली आहे असं सुद्धा म्हटलेलं होतं. आणि त्यावर आम्ही आक्षेप घेतल्यावर मागच्या तारखेला ती सुधारणा करण्यात आली. त्यांनी पुरसीस दाखल केलं की आम्ही हे जे मुद्दे आहे आम्ही प्रेस करणार नाही आणि यावेळेसच्या बेल ॲप्लिकेशनमध्ये तसे मुद्दे घेण्यात आलेले नाही आहे. याच्यामधून जेव्हा कोर्टांमध्ये वेगवेगळ्या हे मॅटर दाखल झाले, वेगळ्या वकिलांना त्याच्या कॉपीज मिळाल्या, याचा अर्थ ते डिफेमेशन झालेलं आहे. जे इंद्रजित सावंत यांनी केलं नाही तशी त्यांची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. आज एक इतिहासाचे अभ्यासक म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांची जी पत आहे, त्यांना इज्जत आहे आणि त्यांच्या शब्दाला जो मान आहे तो त्यांच्या इज्जतीवरच घाव घालण्याचा प्रयत्न मुद्दामून करण्यात आला काय असं आम्हाला वाटते. आणि ते कोणाच्या सांगण्याहून प्रशांत कोरटकरनी केलं किंवा प्रशांत कोरटकरनी सांगितलं का आम्हाला माहिती नाही, परंतु प्रशांत कोरटकरनी बेल ॲप्लिकेशनमध्ये अनेकदा म्हटल्यामुळे त्यांना आज आमचे सहकारी ॲडव्होकेट योगेश सावंत यांनी स्वतः जेलमध्ये जाऊन तिथले जे मुख्य वरिष्ठ जेलर आहेत अविनाश भोयर यांच्यातर्फे नोटीस सर्व केलेली आहे.